नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण भारतीय वनसंपदा व ब्राझील वनसंपदा याबद्दल अभ्यास केला। या दोन्हीच्या अभ्यासातून आपल्याला भारतातील आणि ब्राझीलमधील जे वनसंपत्ती आहे यांची माहिती मिळाली आणि आपल्याला माहिती ज्या ठिकाणी वनसंपत्ती जास्त असते त्या ठिकाणी प्राणी संपदा पण विपुल असते। तर ब्राझीलचा जर पहिले आपण अभ्यास केला तर ब्राझीलच्या नकाशामध्ये जो नकाशा आपल्या समोर दिसत आहे या नकाशामध्ये रंगछटा पद्धतीचा नकाशा आहे आणि ह्या रंगछटा पद्धतीच्या नकाशामध्ये जे विविध प्रकारचे प्राणी दाखवलेले आहे, उदाहरणार्थ उत्तरेला विषुववृत्ती वने आहेत, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वने सुद्धा त्याला म्हटलं जातं। त्यानंतर फिक्कट हिरवा रंग जो दक्षिणेकडचे जो पसरलेला किंवा मध्य ब्राझीलमध्ये पसरलेला उष्ण गवताळी प्रदेश आहे, साहजिकच विषुववृत्तीय भाग असल्यामुळे विषुववृत्त देशामधून गेला असल्यामुळं तिथं उष्ण गवताळी प्रदेश आहे। त्यानंतर पॅन्टेनाल हा दलदलीचा प्रदेश आहे, कारण ह्या प्रदेशामध्ये अनेक नद्या वाहून येत असल्यामुळे या ठिकाणी दलदल निर्माण झालेली आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर दक्षिणेला उष्ण पानझडी वने आपल्याला पाहायला मिळतात। उत्तर ब्राझीलच्या मानाने दक्षिण ब्राझीलमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे इथं पानझडी वनांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं तो एक वनप्रकार आपल्याला पाहायला मिळतो। तसेच आपण साओ फ्रान्सिस्को नदी किंवा उच्च भूमीचा जर भाग पाहिला तर पर्वत शृंखलांमुळे आपल्याला माहिती आहे की तो काय हा जो प्रदेश आहे पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे तिथं आपण पाहिलं की 600 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असल्यामुळे कमी पावसामुळे तिथे काटेरी झुडपांचा प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे। तर जो पंपास आहे हा एक गवताचा प्रकार आहे। हा गवताचा प्रकार अत्यंत दक्षिणेला समशीतोष्ण गवताळी भाग म्हणून त्याला ओळखलं जातो, कारण ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेला आहे, जसं दक्षिणला जावे तसं समशीतोष्ण पट्टा पृथ्वीवरचा सुरू होतो आणि त्यामुळे पंपास नावाचं जे दक्षिण भागात समशीतोष्ण पृथ्वीच्या पट्ट्यामध्ये येणारा जो ब्राझीलचा दक्षिण भाग आहे तर ते हा समशीतोष्ण गवताळी प्रदेश आहे। म्हणजे ब्राझीलमध्ये उष्ण गवताळी आणि समशीतोष्ण अशा दोन प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण गवताळी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात। तर इतकी सारी वैशिष्ट्यपूर्ण इथं रचना असल्यामुळे साहजिकच त्या भागात राहणारे जे प्राणी आहेत ते त्या भागातील वनस्पतीनुसार त्यांचं जी रचना आहे ती झालेली आहे। तर आपण या पाठामध्ये ब्राझीलमधील वनसंपदावर आधारित असलेली जी प्राणी संपदा आहे याचा अभ्यास करणार आहोत। तर जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा ब्राझीलमध्ये वनजीवनाची विविधता अधिक आढळते। पॅन्टेनाल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतो। ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात। माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील स्क्वॅड फिश तसेच नदीतील पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन हे मासे तेथील वैशिष्ट्य आहेत। कोंडोर हा खूप उंच उडणारा मोठ्या आकाराचा प्राणी तिथे आपल्याला पाहायला मिळतो। तसेच त्या भागामध्ये विविध प्रकारचे पोपट, मकाऊ, फ्लेमिंग या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याच्या जाती सुद्धा आढळतात। लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा तेथील वैशिष्ट्य आहेत। अशा विविधतेमुळे ब्राझीलमध्ये वनजीवन अत्यंत समृद्ध आहे। वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी, स्थलांतरित शेती त्याला तिथे रोको म्हटलं जातं, निर्वनीकरण, प्रदूषण इत्यादीमुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या सुद्धा भारताप्रमाणे ब्राझीलसमोर सुद्धा आहे। त्यामुळे अनेक स्थानिक व वन्य जीव आहेत हे जीव नामशेष तिथं होताना सध्या पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीनं ब्राझील या देशामध्ये जो दलदलीचा पॅन्टेनाल जो भाग आहे या पॅन्टेनाल भागामध्ये जगातील सगळ्यात मोठे अजगर जे आहे, जे मनुष्याला किंवा मोठमोठ्या प्राण्यांना खाण्याची ताकद असते, ते मोठे जे दलदलीचे जे अजगर आहे ॲनाकोंडा हे त्या पॅन्टेनालच्या दलदली भागात आपल्याला पाहायला मिळते। चित्रामध्ये सुद्धा पॅन्टेनालमध्ये मगर, सुसरा आपल्याला दिसत आहे। तसेच महाकाय ज्या मगरी आहेत, सुसरी आहेत इथं मोठ्या प्रमाणात सापडतात। गिनीपिग म्हणजे काय, तर गिनीपिग म्हणजे मोठ्या आकाराचं काय असतं, एक उंदरासारखे प्रकार असतो पहा, मोठा असा का असतो तो
फार मोठा उंदराचा जगातला प्रकार म्हणजे गिनी पिग आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर प्युमा हे एक सुद्धा काय आहे, एक सिंहाची एक जात आहे, त्याला प्युमा म्हटलं जातं. बिबट्या तर आपल्याला माहिती आहे. तसेच ब्राझीलला समुद्रकिनारा मोठा लाभलेला आहे, कारण ब्राझील हा काय द्वीपकल्पीय देश आहे. उत्तर अटलांटिक दक्षिण अटलांटिक महासागराच्या या समुद्रकिनाऱ्यामध्ये जवळपास 7400 किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये स्क्वॉड फिश आणि गोड्या पाण्यामध्ये पिरान्हा नावाची जी अत्यंत घातक असा जो मासा आहे तो तिथे सापडतो. पिरान्हा माशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मासा मांसाहारी आहे, तो अत्यंत घातक आहे. त्या माशांनी माणसावर पण हल्ले केल्याची घटना तिथे घडलेल्या आहेत. ते समूहामध्ये राहणारे ते मासे आहेत. अशा पद्धतीनं स्क्वॉड हा समुद्रातला खाऱ्या पाण्यातला मासा तिथलचं वैशिष्ट्य आहे. तर पिरान्हा हे वैशिष्ट्यपूर्ण मासे हे तिथलचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीनं तिथं गुलाबी रंगाची डॉल्फिन मोठ्या प्रमाणात सापडते. तसेच ब्राझीलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोंडोरा नावाचा अतिशय आकाराने मोठा हा प्राणी घारीसारखं उंच आकाशात उडताना आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तेथील आणखी वैशिष्ट्य म्हणजे तिथं पोपटाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मकावसारख्या विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, फ्लेमिंगोसारखे गुलाबी रंगाचे जे आपण बगळे म्हणू शकतो, हे पण तिथं आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं प्राणी जीवनाबरोबर तिथं अनेक प्रकारचे कीटकही मोठ्या प्रमाणात तिथं सापडतात. ब्राझीलमध्ये जंगलामध्ये स्टेट्सचे नावाचे मासे सुद्धा सापडते. अत्यंत विषारी असते. ते मासे जर मनुष्याला चावले तर त्या विषामुळे मनुष्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीनं अनेक वैशिष्ट्यपूर्ण कीटक जाती सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु ब्राझील काय पृथ्वीच्या बाहेर नसल्यामुळे ब्राझीलमध्ये सुद्धा वनतोड, त्यानंतर स्थलांतरित शेती, निर्वनीकरण, प्रदूषण या समस्या आहेत. त्यामुळं जगातील जे सर्वात हिरवा पट्टा आहे किंवा जगाचं जे फुफ्फुस आहे पृथ्वीचं, हे सुद्धा आपण म्हणू शकतो या प्रदूषणामुळे त्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तिथे अनेक ज्या वैशिष्ट्यपूर्ण जाती आहेत प्राण्यांच्या, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता त्यानंतर आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जंगल आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की हिमालयीन वने आहेत, वाळवंटी प्रदेश आहे, सदाहरित वने आहेत, त्याचबरोबर निमसदाहरित वने आहेत, पानझडीला वने आपण म्हणतो, तसेच दलदलीचे प्रदेश सुद्धा आहेत. अशा पद्धतीनं भारत सुद्धा अनेक प्रकारच्या वनसंपदेने वनांच्या प्रकाराने नटलेला देश आहे. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मग भारतातील उष्ण आणि आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात. आता उष्ण आणि आर्द्र जे वन आहेत ते आपल्या दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. पण दक्षिण भारतामध्ये आपल्याला हत्तींचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसतं, कारण हत्ती हे उष्ण आणि आर्द्र वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतात. तसंच ते वातावरण आपले हिमालयाच्या पायथ्याशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढव आणि उंट हे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी भारतात पाहायला मिळतात. हिमालयाच्या जे पर्वतीय रांगा आहेत, बर्फा प्रदेश आहे, तिथे हिमचित्ते, याक यासारखे प्राणी आढळतात. याक हा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्याला बर्फातलं जहाज असं म्हणतात. तर वाळवंटातलं जहाज उंटाला म्हणतात, तर बर्फातलं जहाज याक ह्या प्राण्याला म्हणतात. तो एक प्रकारची गायीचा एक आपण म्हणू शकतो किंवा म्हशीचा प्रकार आहे. तो डोंगराळ भागामध्ये चढाईसाठी अत्यंत प्रसिद्ध असा हा प्राणी आहे. हिमचित्ते आहेत. अशा पद्धतीनं बर्फाळ भागामध्ये हिमचित्ते याक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी भारतात आढळतात. तर द्वीपकल्पीय प्रदेशात भारतात गवा, अनेक प्रकारचे हरणे, काळवीट, माकड इत्यादी प्राणी आढळतात. आता द्वीपकल्प म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार करू, सह्याद्री पर्वतरांगा पहा, त्यामध्ये रानगवे म्हणजे रानटी म्हशी आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही जर कधी महाबळेश्वरला गेलात, महाबळेश्वरच्या जंगलामध्ये फिरताना आपल्या रानगवे सहज आपल्याला पाहायला मिळतात. धिप्पाड अशा त्या काय असतात, रानटी म्हशी असतात. विविध प्रकारचे हरणाची चिंजात, काळवीट, माकडे इत्यादी प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्वीपकल्पीय प्रदेशात आणि इतर पठारी भागात आपल्याला पाहायला मिळतात. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी भारतात असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. भारताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील
जे सर्वात मोठे जे मांसभक्षक प्राणी आहेत, उदाहरणार्थ वाघ आणि सिंह, हे दोन्ही एकाच देशात सापडतात. तो देश म्हणजे कोणता? भारत. म्हणजे भारत असा एकमेव देश आहे की त्या देशामध्ये वाघ आणि सिंह आढळतात. सिंह भारतामध्ये गुजरातमधील गिर जे अभयारण्य आहे त्या ठिकाणी आढळतात. तर वाघ आपल्याला माहिती आहे की जगातील सगळ्यात मोठं जे त्रिभुज प्रदेश आहे, सुंदरबन दलदलीचा प्रदेश, त्या ठिकाणी आशियातली सगळ्यात किंवा जगातली सगळ्यात जास्त वाघांची संख्या तिथं आहे. त्याला आपण बंगाल टायगर म्हणतो किंवा बेंगॉल टायगर म्हणतो. त्यानंतर सह्याद्रीच्या घाटामध्ये, तसेच मध्य भारतामध्ये सुद्धा वाघांचं अस्तित्व आपल्याला मोठ्या प्रमाणातच सांगता येतं. विदर्भामध्ये ताडोबाचं जंगल आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाघ पाहायला मिळतात. तसेच नद्या, खाड्या व किनाऱ्यातील प्रदेश जो आहे त्यामध्ये कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. मग आपल्या इथं अनेक प्रकारच्या मोठमोठ्या नद्या आहेत, खाड्या आहेत, त्यामुळे त्या भागामध्ये विविध प्रकारची कासव, मगर आणि सुसर हे प्राणी आढळतात. वन प्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविध रंगी पोपट, पाणथळ जागी बदके, बगळे व गवता प्रदेशात महाडोक सारखे पक्षी आढळतात. तर भारतामध्ये विविध प्रकारचे जंगल असल्यामुळे विविध प्रकारच्या जंगलामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात. या पक्ष्यामध्ये मोर, खंड्या, तितर, कबुतरे, पोपट आणि जे पाणथळ म्हणजे त्या ठिकाणी दलदलीचा जो भाग आहे त्या ठिकाणी बदके आणि बगळे आढळतात. तर जो गवता जे पठारी भाग आहे तो महाडोक पक्षी आढळतो. आता महाडोक पक्षी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा महाडोकसाठी किंवा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाडोक पक्षासाठी राखीव जंगल किंवा अभयारण्य आपल्याला महाडोक पक्षासाठी आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये महाडोक पक्षासाठी काय आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण काय आहे, त्यांना राखीव असं अभयारण्य आपण ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने भारत हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश आहे. प्रदूषण, तस्करी व निर्वनीकरण याचा फटका सुद्धा आपल्याला भारतामध्ये दिसतो. आणि यामुळे भारतातील जो पूर्वी भारतामध्ये सहज दिसणारा चित्ता नावाचा जो प्राणी आहे, हा प्राणी आता नामशेष झालेला आहे. परंतु भारत सरकारने तो दुसऱ्या देशातून आणून त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न भारताने चाललेला आहे. तसेच भारताने अनेक प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य व राखीव वने जतन करून ठेवलेली आहेत. अशा पद्धतीनं भारतामध्ये आपण सांगू शकतो की अनेक प्रकारे जागृती होत आहे आणि या जागृतीतून अनेक प्रकारचे राखीव वने निरंतर संवर्धित केलेली आहेत. राखीव वने म्हणजे विशिष्ट प्रकारचे जे झाडं असतात, जंगल असतं किंवा वृक्ष असतात, त्यांना तोडू नये म्हणून त्या जातीचे झाडं राहावेत, जिवंत राहावेत म्हणून राखीव वनं असतात. त्यानंतर अभयारण्य म्हणजे काय? अभयारण्य म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्राणी असतात, ह्या प्राण्यांनी त्या भागातच ते राहू शकतात. असे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी ज्या भागात असतील त्या भागात त्यांना अभय दिलं जातं. त्यांना कोणत्या प्रकारची त्यांची शिकार होऊ दिले जात नाही. त्या संरक्षणासाठी वन्य अधिकारी तिथं काय करत असतात, गस्त घालत असतात. अशा प्रकारे अभयारण्य आहेत. आपल्या इथं रेहेपुरी अभयारण्य आहे, ते हरणासाठी आपण माहिती प्रसिद्ध आहे नगर जिल्ह्यामध्ये. तसे अनेक प्रकारचे अभयारण्य सुद्धा महाडोक पक्षासाठी सुद्धा सोलापूरमध्ये अभयारण्य आहे. अशा पद्धतीनं अभयारण्य हे प्राण्यांच्या रक्षणासाठी, राखीव वने हे वैशिष्ट्यपूर्ण जंगल राखून ठेवण्यासाठी काय असतात, निर्माण केलेले असतात. अशा पद्धतीनं आपण या पाठामध्ये भारतातील वने, प्राणी व ब्राझीलमध्ये वनसंपदा, प्राणी संपदा याचा अभ्यास केला. या दोन्हीचा तुलनात्मक आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.